माने तुम्ही जा. अहो मॅडम हे लय डेंजर आहे, ह्यानं काय केलं तर? यो डेंजर. मी थांबतो इकडेच. मी बघते काय करायचं, जा. अहो नाही मॅडम, साहेब कावत्याल आम्हाला तिथं तुम्हाला एकटं सोडलं तर. सरांना काय सांगायचं मी सांगते, तुम्ही जा. ठीक आहे, पण काय मदत लागली तर आवाज द्या. सांग, कुणाच्या सांगण्यावरनं हे अंमली पदार्थांचे रॅकेट सुरू आहे? बोलतोस का? माझ्या स्वतःच्या सांगण्यावरनं चालू आहे सगळं. आणि काय हो मॅडम, अशी कोण चौकशी करतोय? असं डायरेक्ट मुद्द्यावर हात घातल्यावर कोण सांगणार आहे हो तुम्हाला? अहो मॅडम, ॲव्हरेज पोलीस आहे तुम्ही. अहो कोणी भरती केलं तुम्हाला? एकदम ॲव्हरेज पोलीस आहे तुम्ही. मी ॲव्हरेज आहे, तुझं नशीब समज. कारण मौर्य सर इथे येऊन जर चौकशीला बसले ना, तर अशा ॲव्हरेज ना मारतील ना का बोलायचा चान्स बी घावणार नाही. अहो मॅडम, मी काय नौखा वाटलोय तुम्हाला? आज जेलमध्ये आलोय, बर्फाच्या लादीवर झोपून, टायर मध्ये घालून, मिरचीची धुरी देऊन, हर तऱ्हेचे मार खाऊन आलोय मी इथं. तरी पण आपलं तोंड आहे ना शिवलेलं असतं, एकदम कसं शिवलेलं. बापरे, लईच अनुभवी दिसतोस रे. हो मग. हे बघ, मला ते 3rd डिग्री वगैरे वापरता येत नाही, त्यामुळे माझ्यावर दया कर. आणि हे सगळं कोण करते ते सांग मला, मी तुझी शिक्षा कमी करायला मदत करेन. मॅडम, पिक्चर बघतो मी, सगळे पोलीस असेच करतात आणि कुठेतरी लांब नेऊन डायरेक्ट एन्काउंटर करतात. बरं ते सगळं जाऊ दे मॅडम, मी काय म्हणतो, तुम्ही एवढ्या नाजूक स्वभावाचे असून पोलिसात कशा काय आला? तुझी मुलगी सेम तुझ्यासारखी दिसते बघ. माझ्या पोरीचा फोटो तुमच्याकडे कसा काय? अरे फक्त फोटोच काय, मनात आणलं तर तिला बी इथं घेऊन आणि तिला दाखवीन तिचा बाप काय पाप करून इथं आलाय ते. ऑफिसला जातो असं सांगून आलास ना? मॅडम, तुम्ही असं काय करू नका. बाळा, हे बघ कोण आहे, तुझे पप्पा. कुठं माहिती का? थांबा. ओळखलं का? पोलीस स्टेशन. तुला माहिती इथं का आलेत ते ना छोट्या छोट्या मुलांना अंमली पदार्थ विकायचे. ते खाल्ल्यावर छोटी छोटी मुलं आजारी पडतात आणि काय काय जग सोडून पण जातात देवाच्या घरी. तुझ्या पप्पांना मी थोडंसं मारलं तर चालेल, अगदी थोडं. प्लीज मॅडम, असं काय करू नका. वाटलंच तर मी तुमच्या पाया पडतो. तो व्हिडिओ बंद करा ना मॅडम. मॅडम, माझ्या मुलीला ह्यातलं काय पण समजलं नाही पाहिजे मॅडम, प्लीज मॅडम. होय ना, मग मला खरं खरं सांग, कोण करते हे सगळं? मग सांग मला, कोण आहे तुमचा खरा बॉस?
कोण करते हे सगळं? आणि तात्या साहेबांचा फोटो तुझ्या खिशात कसा आला? त्यांचा काय संबंध आहे या सगळ्याशी? बोल. सांगतो मॅडम, मी त्यांचा फोटो आहे ना भरपूर दिवस झालं माझ्याजवळ ठेवतोय, कारण मी त्यांना भरपूर मानतो मॅडम. इथं कामाला यायच्या आधीपासून माझ्याकडे फोटो त्यांचा आहे मॅडम. सगळे म्हणायचे साहेबांचा आदेश आहे, साहेबांचा आदेश आहे, पण मला माहीत नव्हतं की आमचे साहेब कोण आहेत. मॅडम, मला एक दिवस समजलं की आमचे बॉस दुसरे तिसरे कोणी नसून तात्या साहेबच आहेत. काय? हो, तात्या साहेबच आहेत. तेच सगळं ऑपरेट करतात मॅडम. सगळा माल त्यांच्याच सांगण्याने आयात निर्यात केला जातो मॅडम. मॅडम, काही झालं तरी माझं नाव नाही आलं पाहिजे, कारण तात्या साहेबांनी आतापर्यंत घरी जाऊन धमक्या पण दिल्या असतील मॅडम. त्यांना जर समजलं मीच तुम्हाला सगळं सांगितलंय तर मॅडम माझ्या सकट माझ्या मुलीला आणि माझ्या बायकोला पण ते संपवतील. प्लीज मॅडम, लय डेंजर माणूस आहे तो. प्लीज त्यांना माझं नाव सांगू नका मॅडम. काळजी करू नकोस, तुझं नाव नाही येणार आहे. मॅडम थांबा. तात्यासाहेब नमस्कार. अरे ये ये सत्या ये. एकदम अर्जंट बोलवलं, काय अडचण होती का? हा, थोडं महत्वाचं काम होतं, तुझी मदत घ्यावी. मदत? अहो तात्यासाहेब, असलं काहीतरी बोलून पर्क करू नका मला. तुम्ही अशी मदत नाही मागायची, डायरेक्ट आदेश द्यायचा. अरे असं कसं चालेल? तू आता कोणी सामान्य कार्यकर्ता राहिला नाहीस, नगरसेवक आहे, सन्माननीय नगरसेवक आहेस, मानाचा आहेस, म्हणून थोडी अडचण वाटली काम सांगायला. तात्यासाहेब, नगरसेवक मी लोकांच्या नजरेत आहे, पण तुमच्यासाठी जुना कार्यकर्ताच आहे ना. तुम्ही सांगा काय काम आहे? हे दुसऱ्या कुणाला सांगितलं असतं मी हे काम, पण या कामासाठी मला एक विश्वासू माणूस हवा होता, आणि तुला माहिती आहे माझा तुझ्यावर किती विश्वास आहे. खतांच्या नवीन गोण्या आल्या होत्या, त्या गोण्या माझ्या जीवाभावाच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या. चिंता वाटत होती त्यांच्याबद्दल, म्हणून म्हटलं हे काम तू करशील का, थोडी मदत करशील का पोहोचवण्यासाठी. अहो तात्यासाहेब, हे तर उलट पुण्याचं काम आहे, आवडेल मला करायला. मी लगेच निघतो, येतो. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. तो व्हिडिओ तेवढा डिलीट करा ना प्लीज. व्हिडिओ डिलीट नाही करताना पुरावा येतो. जर हा व्हिडिओ तात्या साहेबांपर्यंत पोहोचला तर त्यांना कळेल मीच त्यांचं नाव सांगितलंय. नाही, ह्यो व्हिडिओ डिलीट झालाच पाहिजे. मॅडम, तो व्हिडिओ डिलीट करा ना प्लीज. मॅडम, ह्यातलं जर माझ्या मुलीला काय समजलं ना तर लय वाईट परिणाम होतील ना तुमचे. काही नाही होणार, आणि हा पुरावा आहे, डिलीट नाही करताना. बाजूला हो. मॅडम, ए, सांगितलेलं ऐका, व्हिडिओ डिलीट करा ना. हात लावायचा नाही. हा लाव. तो व्हिडिओ डिलीट करा पटकन. ए, नीट बोलायचं. बाजूला हो. तो व्हिडिओ डिलीट करा. डिलीट करा. नाही करणार डिलीट. बाजूला हो. द्या एकदा मोबाईल, मी डिलीट करतो. ऐक दे. इकडं द्या. नाही दे ना. नाही कर. इकडं द्या मोबाईल. ना दे.
फोन द्या इकडं. महादेव तुझी हिंमत कशी झाली पोलिसांवर हात उचलायचे? माने माने येस सर. आतमध्ये या. घेऊन जायला तुला एकटीला याची चौकशी करायला कोणी सांगितली होती? हा सॉरी सर. गप्प बस. मला अजिबात एक्सप्लेनेशन नको या. आता वेळेत पोहोचलो असतो तर काय झालं असतं? फार चुकीचं केलंस. हा फार चुकीचं केलंस. सॉरी परत गप्प बस. एवढा निष्काळजीपणा कशी काय करू शकतो तू? तुला एकट्याला कोणी सांगितलं याची चौकशी करायला? बाकीचे हवालदार कुठे होते? कोण आहेत बाहेर सिनियर? सवे आपण कधी यावेळेस डेकोरेशन इथं करू. कवे डेकोरेशन हॉल मध्ये करू. सवे तुला म्हणलं ना डेकोरेशन इथंच करायचं. मला अरे अगं हॉल मध्ये टीव्ही बघता बघता डेकोरेशन करते ते आपल्याला. अगं सवे इथं सपनाविनींचे दिब्याची रूम आहे त्याच्या बाहेर मस्त डेकोरेशन होईल की बघ की तिथं. हवे दरवाजातून आल्याला डेकोरेशन बघतील सगळे हॉल मध्ये केल्यावर. उलट दरवाजातून आल्याला इथं डेकोरेशन बघतील सगळे. नाही हॉल हा ठीक आहे करू कुठतरी. कवे मी काय म्हणते गणपतीच्या पाठीमागं हे लावू. नाही सवे ह्या माळा लावू. ह्या छान दिसतात तिथं. नाही ती साईडला लावू माळा. काय करावं लावलंय का देवा काय ग ये सवे करे कशाला समजा पसार मांडून ठेवलाय तुम्ही इथं? हाऊ मम्मी तुम्ही कशाला लोड घेताय? आम्ही आवरेल की सगळं. म्हणजे मी काय काम करते असं म्हणायचं का तुम्हाला? हा म्हणजे नाही. आणि काय ग पुण्याचं लग्न आहे काय डेकोरेशन करायला एवढं सगळं? अहो मम्मी तुम्ही विसरला वाटतं. आता थोड्या दिवसात गणपती येणार आहे ना. आता गणपती येणार म्हटल्यावर डेकोरेशन करायलाच पाहिजे ना. अगो बाई विसरलीच की मी खरं. आता तोंडावर गणपती आलात का नाही. सवे कवे एकदम एक नंबरचं डेकोरेशन करा बघा. अख्ख्या साताऱ्यात आपल्या डेकोरेशनची चर्चा झाली पाहिजे. इशे आहे का मम्मी? आणि गणेशोत्सव स्पर्धेत मी नाव नोंदणी केली आहे बघा. आणि सवे कवे वस्तीतल्या समजा लोकांनी जेवायला बोलवायचं. पंक्तीच्या पंक्ती उठल्या पाहिजेत. कसं आहे नवीन घरात पहिल्यांदा गणपती बसवतो ना आपण. हाऊ मम्मी 7 दिवस जेवणाचं आमंत्रण देऊ बघा. 7 दिवस? हा म्हणजे तुम्ही दोघी खात बसणार आणि काम मी करत बसायची का? अक्कल आहे का काही? है ग मम्मी विसर्जनाच्या टायमिंगला डॉल्बी लावूया. हा इशे का डालबी तर पाहिजेच. कसं आहे तुझी लाडाची वहिनी घरात नाही ना नेबट. तेव्हा मला बी आनंदच आहे की डालबी तर पाहिजेच. म्हणजे कसं मला बी नाचता येईल ना. आनंदच आहे समजा. मम्मी पप्पा आले. पप्पा हे बघा आम्ही डेकोरेशन करायला घेतलंय. पप्पा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण तुम्हीच गणपती बनवणार ना? नाही यंदा गणपती मी बनवणार नाही. हो चित्रकार पोर एवढ्या आनंदाने समजा डेकोरेशन करायला तुका तुम्ही आडी घालू नका. जाऊ दे सवे कवे आपण काय करू रेडीमेड मुठ्ठीच्या मुठ्ठी मूर्ती आणून गणपती बसू. माया या घरात हाताने गणपती बनवायची प्रथा आहे. कशाला मूर्ती असती? मी कुठं म्हणायला लागले प्रथा? आता तुम्हीच म्हणला की नाही बसवायचा मग काय करायचं आम्ही? मग यंदा गणपती आणू नका. म्हणजे का नाही आणायचं गणपती? कारण या घरातला मुलगा आणि सून या घरात नाहीये आणि ते दोघंही घरात नसताना गणपतीची मूर्ती आणणं माझ्या मनाला पटत नाही. बोलले चित्रकार. उगा त्या नेबडचा पुळ काय आमच्या आनंदावर इरजण घालू नका तुम्ही. आणि तुमच्या त्या लाडक्या सुनेला लेकाला मी नाही घराच्या बाहेर काढलं. ती स्वतःहून बाहेर गेल्यात. माया ती वेळ तू आणलीस त्यांच्यावर.
घरच्या लक्ष्मीवर नाही नाही ते घाणेरडे आरोप करून तिला घराबाहेर काढलंस तू. आणि तिचा सन्मान राखण्यासाठी सत्यही घर सोडून गेला. ती मला नका सांगू. गणपती मी बसवणार म्हणजे बसवणारच. तुला जे काय करायचंय ते कर, पण एकदाच आणि शेवटचं सांगतोय, सत्य आणि मंजू जोपर्यंत या घरात येत नाहीत, हे कुटुंब पूर्ण होत नाही तोपर्यंत या घरात गणपतीची मूर्ती येणार नाही. ही नेबेड जाता जाता फक्त माझ्या लेकाला नाही तर ह्या घरातला आनंद हिसकावून घेऊन गेली. कुठे गेल्या भारती मॅडम? इकडे काय चाललंय? हा काय चाललंय इथे? हे सगळं होत असताना कुठे होता तुम्ही? का नाही अडवलं तुम्ही? ए तुका सिनियर आहात ना तुम्ही? तुम्ही अडवू शकत होता ना? तुमच्याकडून नाही ही अपेक्षा नाहीये भारती मॅडम. सर सर ऐका, मला त्यांनी थांबवलं होतं, मीच नाही ऐकलं, हटून बसले होते. वा, इथे काय चाललंय ना काय कळत नाही मला. म्हणजे सिनियरचे ऑर्डर फॉलो करायचंच नाहीत. आज भारती मॅडमचं तू ऐकलं नाहीयेस, उद्या आमचं ऐकणार नाहीस. सर खरं सॉरी, परत असं नाही होणार. तू फार चुकी केलीस हा मंजू. तुला आतमध्ये काय झालं असतं म्हणजे? हा बोल रे. मोरे साहेब, एक लीड आहे. पावदोन चौकातून ना एक ट्रक जातोय, तोही फुल लोडेड. काय? पोहोचतोय तिथे मी, पोहोचतोय. मंजू, भारती मॅडम, बावधन चौकातून ट्रक निघालाय, अंमली पदार्थ आहे त्याच्यामध्ये. लगेच टीम तयार करा, लगेच निघायचं आपल्याला. जा. सत्या दादा, आवाज लय आनंदाचा दिवस आहे बघा माझ्या आयुष्यात. का बरं? आवाज मी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या नेत्याबरोबर, नगरसेवकाबरोबर निघालोय, आणि ते पण गाडीतनं. अहो असं काय बी नाही बघा, मी बी तुमच्यासारखा साधा माणूस आहे. असं काय नाही हो, तुमचं काम ऐकलंय की मी. आमच्या घरात बी सगळे तुमचंच फॅन आहे ती. धन्यवाद. पण मी काय म्हणतो सत्य दादा, काय माल भरलाय गाडीत? म्हणजे मला बोललं नाही कोण काय. शेतीसाठी लागणारं खत आहे. आपले आमदार तात्यासाहेब मोहिते आहेत ना, ते सगळ्या शेतकऱ्यांना मोफत खत वाटतात, तेच घेऊन चाललोय आपण. पण सत्या दादा, ही नेते मंडळ आहे का नाही, उगाच दाखवतात आपण किती चांगला आहे. उगाच काहीतरी वाटप बिटप करायची आणि जाहिरात करायची. नाही नाही, बरोबर आहे तुमचं, पण आपले तात्यासाहेब त्याला अपवाद आहेत. आपले तात्यासाहेब अजिबात जाहिरात करत नाहीत, लई प्रामाणिक माणूस आहे. बरोबर आहे. सत्य दादा, अव पोलीस आहेत पुढं. असू दे की मग, चला मी बोलतो त्यांच्याशी. घ्या पुढे घ्या. बर. वाघमारे मॅडम, नमस्कार. मोरे साहेब. अरे सत्या, इकडे कुठे? ते जरा तात्यासाहेबांचं काम होतं, त्यासाठी निघालो. अच्छा, तुम्ही इथं कसलं चेकिंग करताय? अरे काय नाही, एक टीप मिळाली होती, सगळ्या गाड्या चेक करायच्या आम्हाला. बरं तुला जायचं तर जा मग. होय मोरे साहेब, मला जरा गडबडच आहे, नाहीतर मी म्हणलं असतं चेक करा. हा काय प्रॉब्लेम नाही, जा तू. सत्या एक मिनिट, हा टेम्पो तात्यासाहेबांचे? होय, असं काय विचारते? मोरे साहेब, टेम्पो चेक करावा लागेल.
अगं त्याची गाडी कशाला चेक करायची तुला? वाघमारे, मला ना गडबड आहे आणि मौर्य साहेब म्हणतात ना जा. सर, टेम्पो चेक करावाच लागेल. मंजू, हे बघ, सत्य आपल्या घरातला माणूस आहे. तुला विश्वास नाहीये का? नाही सर, हा टेम्पो चेक केल्याशिवाय मी पुढे नाही सोडणार. मंजू, वाघमारे, वाघमारे, का हट्ट करताय तुम्ही? सत्य, कारण ही माझी ड्युटी आहे. अहो ड्युटी करा की तुम्ही, पण तुम्हाला मी सांगितलं ना गडबड आहे मला. हे बघा, ह्यो तात्यासाहेबांचा ट्रक आहे, ह्याच्यात काय सापडणार आहे तुम्हाला? मंजू, अगं सत्या बरोबर बोलतोय. तात्या साहेबांची गाडी आहे ना, काय असणार आहे त्यात? अगं उगाच आपला पण वेळ वाया जाईल आणि त्यांचा सुद्धा. हो, मला पण तेच वाटतंय. हे बघ मंजू, आपल्याला काहीतरी चुकीची माहिती मिळालेली आहे. जाऊ दे सत्याला. नाही सर, करूया ना लगेच चेक. असा कितीचा वेळ लागणार आहे? हो वाघमारे, अहो अशा का वागताय तुम्ही? बाकी सगळे म्हणतात ना राहू द्या, मग एवढं का हट्ट करताय? काय गरज काय चेक करायची? पण तू का नाही म्हणतोयस? अहो कारण मला वेळेत जाऊन वेळेत परत यायचं आहे वाघमारे, आणि तुमच्या चेकिंग मध्ये ना माझा वेळ जाईल. गडबड नसती तर मी स्वतः चेक करा म्हटलं असतं. कायदा पाळणार माणूस आहे मी. मी जास्त वेळ नाही घेणार, लगेच चेक करते. वाघमारे, हे बघा, त्यात फक्त तात्यासाहेबांनी फ्री मध्ये दिलेली खतं आहेत, बाकी काय सुद्धा नाही आहे. की आमचे बॉस दुसरे तिसरे कोणी नसून तात्यासाहेबच आहेत. खताच्या नावाखाली तात्यासाहेब खरंच अंमली पदार्थ पाठवत असतील तर सत्याला काहीच आयडिया नसणार याची. एकदा टेम्पो चेक करून बघितलाच पाहिजे. जर अंमली पदार्थ असले तर आत्ताच तात्यासाहेबांचा खरा चेहरा एक्सपोज करते. खतच आहेत ना, मग चेक करतो ना. एवढी लपवाछपी करायची काय गरज आहे? काय वाघमारे, काय म्हटलं? मी लपवाछपी करतोय? मी काय चोर वाटतोय तुम्हाला? नाही ठीक आहे, तुम्हाला करायचं ना टेम्पो चेक, बिंदास चेक करा, मग होईल तुमचं समाधान. मी काय म्हणतोय, तो टेम्पो पालता करा आणि मग चेक करा, बघूयाच काय सापडतंय काय. तुला खरंच गरज वाटते का गाडी चेक करायची? हो सर, टेम्पो चेक करावाच लागेल. मंजू, गं काय गरज आहे चेक करायची? तो सांगतोय ना. तुझा विश्वास नाही का सत्यावर? आणि अगं त्याला राग येईल असं का वागतेस? भारती मावशी, सत्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण आता मी ड्युटीवर आहे. नाही ठीक आहे, ड्युटी करायची आहे ना तुम्हाला, बिंदास करा वाघमारे मॅडम, तुमचं समाधान होईल ना. तात्यासाहेब, हा सत्या माल नक्की पोचवेल ना? विश्वासाचा माणूस आहे, कुठलंही काम सांगितलं की डोळे झाकून करणार. उगीच नाही नगरसेवक केला त्याला. तात्यासाहेब, अहो तो जर मालासहित पकडला गेला ना तर आपली इमेज खराब होईल, आणि तो सध्या आपल्या पक्षाचा नगरसेवक पण आहे. मला सत्य अडकायला हवा, त्यासाठी चाललंय हे सगळं. सत्या, टेम्पो उघडायला सांग. दादा उडा. इमेज काय कधीही नीट करता येते. तात्यासाहेब, माल लोडच नाही झाला. म्हणजे मालच आला नाही, त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे टेम्पो भरताच आला नाही. माल जर त्या टेम्पोमध्ये नसेल, मग जो सत्य टेम्पो घेऊन गेला त्यात काय होतं?
काय निघालं गाडीत? शेतीचाच खत आहे सर. काय मंजू, तुला सत्यावर विश्वासच नाहीये. धन्यवाद मोरे साहेब, किमान तुम्ही तरी विश्वास दाखवला माझ्यावर. बरं असू दे, आता तिच्यावर राग मानू नकोस तू. जा तू, गाडी काढा. असं कसं झालं? माल कसा काय लोड झाला? त्याला कटाक्षाने सांगितलं होतं ना लोड झाला पाहिजे, का नाही झाला? तात्यासाहेब, खुसपिटेचा फोन येतोय. आगे काय म्हणतो ते बघ. हा बोल रे. हवा आपला ट्रक पकडला होता त्या मंजूनं. काही सापडलं नाही त्यात. हा पुढे बोल, पुढे अजून काय झालं? आपण ती मंजू पुढे 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 करत होती. नाही सोडा लावला. मी कुणाचा माणूस आहे? मी असताना काय टेन्शन घेऊ नका. तेवढं माझं पेड्याचं बॉक्स. वा, फोन केलास की अशा चांगल्या बातम्या देत जा. चल ठेव. बघा, काही नाही झालं. बोललो होतो ना, वाचलो आपण. सत्या सुटलं ना, पण सत्या अडकायला पाहिजे होता. आपण आणू की पुन्हा संधी अशी? नेक्स्ट टाइम आपण पुन्हा माल भरू आणि सत्यालाच पाठवू ना तिथं. कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे. हे खबरी पण ना हलगर्जीपणा करायला लागलेत. हॅलो, अरे काय झालं तुला? चुकीची टीप का दिलीस तू? आता रात्रीपर्यंत सगळ्या गाड्या चेक केल्यात आम्ही. असा कुठलाही माल सापडला नाहीये. तुला पोलीस म्हणजे काय मस्करी वाटते का रे? अहो, टीप एकदम खरी होती, पण प्रॉब्लेम ऐन वेळी असा झाला की त्यांची गाडीच भरली नाही, म्हणून त्यांना गाडीत माल भरता आला नाही. ठीक आहे, ठेव. सर काय झालं? खबर पक्की होती, पण टेम्पो लोड व्हायला वेळ लागला होता. या गुंडांचं उद्या इंट्रोगेशन करूया, सगळी माहिती काढूया. बरं जा, उशीर झाला. सगळे निघा तुम्ही घरी. मंजू, सत्यासोबत आज असं का केलंस? तुला काय शंका आहे त्याच्यावरती? म्हणजे त्याची गाडी पकडलीस, काय विश्वास नव्हता त्याच्यावरती? सर, माझ्यासाठी ड्युटी आधी आणि मग बाकीचं सगळं. सर, साताऱ्यात अंमली पदार्थांची विक्री खुलेआमपणे होते आणि अशा वेळी मी माझी ड्युटी प्रामाणिकपणे करणारच. आणि सर, मी सत्यावर अविश्वास नाही दाखवला. मी फक्त माझी ड्युटी केली. वेल डन मंजू, तू खरंच आज चांगली ड्युटी केलीस. तुझं कौतुक केलं पाहिजे. बरं जा आता, उशीर झालाय. जपून जा. सर, हाय ग, अयो, एवढं उचलून हात सुन्न झालेत बाबा माझे. एवढं सामान आणलं खरं, पण त्याचा काय उपयोग? करे वट्टी. अगं काय अख्खं मार्केट घेऊन आलीस एवढं दमायला? अयो, आता काय सांगू मम्मी तुम्हाला? काय सांगू म्हणजे? तूच म्हणली होती ना मगाशी, देवानं हात दिलेत ना 2. कर्जदारीवर माणसं बोलू आता मी. त्या सविलान सपनीला हाताखाली घेऊन काम कर समधी. हाव मम्मी, पण पप्पा म्हटल्यात का घरात गणपती नाही आणायचा. आता ते नाही म्हटल्यावर मग कसं करायचं डेकोरेशन? ए कवे, माया सुर्वेचं घर आहे ही, आणि माया जी बोलल का नाही तीच ह्या घरात होणार. ती लाख म्हणत्याल नाही गणपती आणायचा म्हणून, पण मी म्हणते ना तेव्हा गणपती येणार म्हणजे येणार. हाव मम्मी, गणपती आणायचा असेल तर आधी सत्याला या घरात परत यावं लागल. घाबरू नको, सत्या बी घरला येणार आणि गणपती बी त्योच आणणार. हाव मम्मी, पण हे सगळं कसं शक्य आहे? सत्या तर तुमचं तोंड बी बघायला तयार नाही, आणि तो तुमचं हे सगळं कसं ऐकून घेईल बरं? फुगलं काहीस का? सत्या माझा लिओक आहे, आणि गणपतीसाठी तो किती इमोशनल आहे का नाही हे चांगलंच ठाव आहे मला.
तवा यंदा ह्या घरात थाटामाटात गणपती येणार आणि त्यो बी फक्त सत्याच आणणार. सत्य अजून नाही आला? किती उशीर झाला? कुठं राहिला असेल? अजून कस का नाही आला? माझ्यावर लय चिडला असणार. त्याच्या आवडीचा खिचडी भात बनवते.